सर्वजण डोळे बंद करून आपले नेत्र परमेश्वराकडे लावले आणि थोडीशी विनंती प्रार्थना करून आपली स्तुती आराधना धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद स्वर्गीय सेनाधीश परमेश्वर होय पिता तू महान आहेस Lord. तुझ्या योजना महान आहेत परमेश्वर होय परमेश्वर तू या जगात आलास Lord. आमच्या पापासाठी प्रभूचे होय परमेश्वर आमचा धन्यवाद देतो बाबा होय प्रभू तुझे गौरव मानतो Lord. खरोखर तू किती चांगला आणि गोड पिता आहेस Lord. होय परमेश्वर तू आम्हाला आजचा दिवस दाखवलास प्रभूची या प्रभूची आम्ही तुझी प्रशंसा करतो Lord. होली स्पिरिट तेरा कार्य परमेश्वर तू आत्ताच्या क्षणापासून तू कर Lord. हो रे बाबा तुझे बाबा हो थँक्यू जीसस Lord. धन्यवाद प्रभूजी तुला कोटी कोटी धन्यवाद बाबा होय प्रभू आम्ही तुझी स्तुती गात असताना परमेश्वर आमचं पूर्ण मन तुझ्याकडे लागू दे Lord. आमचे नेत्र तुझ्याकडे लागू दे बाबा होय परमेश्वर जे काही आज दिवसभरात काय झालं असेल प्रभूजी आमचं सगळं बाजूला ठेवून प्रभू आमचे नेत्र फक्त आणि फक्त तुझा आणि फक्त तुझा धाव करू दे हो थँक्यू जीसस आम्हाला पूर्ण होली स्पिरिटने परमेश्वर तुझी आज प्रशंसा करायची आहे हालेलुया थँक्यू जीसस चला आपण सर्वजण एक स्तुतीचं गीत गाऊया आवाज उठाएंगे हालेलुया सर्वजण तयार आहेत प्रेज द लॉर्ड आपण सर्वजण एक आवाज गाऊया प्रेज द लॉर्ड आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे हे यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे आवाज उठाएंगे
परमेश्वरा तुझं जे जे काम करणार आहोत की आमचा परमेश्वर जीवित प्रभू आहे. हालेलुया. थँक यू जीसस लॉर्ड. हो प्रभू तू ये परमेश्वर. लॉर्ड प्रियानो, खरोखर परमेश्वर खूप अद्भुत आहे, खूप महान आहे. तो जिवंत सेनाधीश परमेश्वर आहे. त्या सिस्टर ज्योती इटकल आहे, त्या आनंदनगर या भागातून येतात. त्यांची साक्ष ते सांगत आहेत की त्यांनी आता या पूर्ण लॉकडाऊनमध्ये घरातच होत्या. त्यांच्याकडे जी नोकरी होती ती पण गेलेली होती. पण सिस्टर सांगत आहेत की आता मी नंतर खूप नोकरीचा शोध करत होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत होत्या अगोदर. तर त्या म्हणाल्या की एवढा मोठा गॅप असल्यामुळे परत मला जिथे कुठे जॉब मिळायचं ते सर्व नाईट शिफ्ट सांगायचे, त्याच्यामुळे ते जॉबला जात नव्हते. पण परमेश्वर अद्भुत आहे. जसं ते या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला देवाच्या मंदिरामध्ये उपस्थित राहून देवाची सेवा प्रथम करतात आहे, तर परमेश्वराने त्यांच्या ज्या गरजा होत्या त्या गरजांनुसार त्यांना छोटं मोठं हॉस्पिटल नाही माझ्या प्रियानं, लोकमान्य हॉस्पिटल आपल्या सर्वांना माहिती आहे चिंचवडचं, त्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 22 तारखेला इंटरव्ह्यूला गेले आणि त्यांना लगेच 23 तारखेला त्यांना जॉईनिंग देखील सांगितलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्या सिस्टर म्हणाले की मला नाताळ आहे तर तुम्ही जॉईनिंग मला नाताळनंतर द्या, कारण मला सुट्टी घेता येणार नाही. पण परमेश्वर अद्भुत आहे. त्या म्हणाले काळजी करू नका, नाताळाला पूर्ण स्टाफला सुट्टी आहे, तुम्ही जॉईनिंग 23 पासूनच करा. म्हणजे परमेश्वराने त्यांना सुंदरशा नोकरीचा आशीर्वाद दिला आणि परमेश्वर त्याच्या लेकरांना अतिशय उंच उंच आणि उंच घेऊन जातात. तसं पहिलीला पण चांगल्या ठिकाणी चांगल्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना नोकरीचा आशीर्वाद दिला. आणि त्याचबरोबर ते म्हणत आहेत की नाताळाच्या ठिकाणी पण जसं नाताळ समोर आलेला होता आणि आमच्याकडे पैशांची पण अडचण होती, तर आर्थिक देखील परमेश्वराने आम्हाला एवढा पुरवठा केला की जो आम्ही कल्पनाही केलं नव्हतं. जसं परमेश्वरचं वचन आहे तो आपल्या कल्पनेपलीकडे देणारा परमेश्वर आहे. तर सिस्टर सांगत आहे की आमच्या कल्पनेपलीकडे आम्ही जो सण आहे इतका आनंदाने साजरा केला, म्हणून सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतो. सर्व गौरव आपण प्रभू येशूच्या नावाला जोरदार टाळ्या वाजवूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. I greet you all in the matchless name of the Lord Jesus Christ. मी तुम्हा सर्वांचं अतुल्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नाव स्वागत करतो. And I just may God has blessed us this year, my dear people. Just we want to just close our eyes and look to God, what God has kept for this year, and we'll study through the Word of God. माझ्या प्रियानं हे वर्ष परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केलेलं, तर या वर्षामध्ये परमेश्वर आज आपल्याला काय वचन असेल आपण ते पाहूया आणि देवाकडे. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पिता, Once again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Lord, speak to us, O Master. प्रभू तू आम्हाशी बोल. What you have kept for this year, O Master. प्रभू या वर्षासाठी तू काय ठेवलेलं, Because you have destined each and every one, O Master. तर प्रभू तू प्रत्येकाचं एक ठिकाण ठरवलेलं आहे. You know everything, O Lord. प्रभू तुला सर्व काही ठाऊक आहे. You are the Alpha, you are the Omega, O तू अल्फा Master. व तू ओमेगा आहेस. You are the first and you are the last, O तू Master. प्रथम व तू शेवट आहेस. Lord, lead us and guide us, O Lord. प्रभू तू चालव व मार्गदर्शन कर. Lord, we pray, O Master. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, We all want to grow in you, O Master. आम्हा सर्वांना तुझ्यामध्ये वाढायचं. Help us, O Lord. प्रभू तू आम्हाला मदत Holy कर. Spirit, teach us. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव. Teach us शिकव that we may learn from you, O Lord, जेणेकरून आम्ही तुझ्याकडून शिकू and walk, O Master. आणि चालू And we glorify you, O Master. आणि तुझ्या नावाला गौरव देतो. Thank you, Lord. धन्यवाद Jesus. प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता We प्रभू. give glory to your name, O Lord. आम्ही गौरव तुझ्या नावाला Psalms देतो. 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव येरूशलेममध्ये. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Praise the Lord. हालेलुया. As we have all entered this new year, this is the first Friday, not first Friday, yeah, the Christmas and New Year, and this is the first discipleship meeting. तर माझ्या प्रियजन आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहोत. तर हा आपल्या नवीन वर्षातला हा सर्वात पहिला असा आपला शिष्य सभा आहे. It's a very great important in our life. तर माझ्या प्रमाणे हे फार महत्त्वाचं आहे How we take the God's plan in our life. की आपण देवाच्या योजना आपल्या जीवनात कसे घेतो. We have many plans in our lives. आपल्या जीवनात अनेक योजना असतात. Amen. But what Word of God says in our life. पण आपल्या जीवनामध्ये देवाचे शब्द काय सांगतात. Amen. So the heading is very important for this message, my dear people. तर माझ्या प्रियांनो संदेशाचा जो शीर्षक आहे ते फार महत्त्वाचं आहे. Amen. Builded, founded, and grounded. तर माझ्या प्रियांनो बांधलेलं त्या ठिकाणी जो पाया आहे ते पाया आणि पूर्णपणे Builded, founded, and grounded. म्हणजे पूर्ण बांधलेलं आणि पाया घातलेलं. Amen. The three things we need to learn in our lives. तर 3 गोष्टी आपल्याला शिकायचे. Amen. And a very important thing that we need to learn in our life, that we need to build it and found it and grounded in the Word of God, my dear people. तर माझ्या प्रियांनो हे फार महत्त्वाचे 3 गोष्टी आहेत की आपण देवामध्ये शोधलेले आहोत आणि त्या ठिकाणी आपला पाया पण आहे आणि आपण त्या ठिकाणी बांधलेले आहोत. Amen. And this year, I want to encourage you and want to teach you with the help of the Holy Spirit how we can build our life, how we can found it, and how we can ground it in the Lord Jesus Christ, my dear people. तर माझ्या प्रियांनो आपण येशू ख्रिस्तामध्ये आपलं जे जीवन आहे ते आपण कशा पद्धतीने आपण सापडलेले गेलेले आहोत, त्या ठिकाणी आपण बांधलेले गेलेले आहोत, ते महत्त्वाचं आहे. Hallelujah. Amen. So we'll open our Bibles to Galatians 3 verse 20. गलती 3
20 वचन आपण वाचूया. I have been crucified with Christ. It is no longer I live, but Christ lives in me. And the life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God who loved me and gave himself for me. गलातीकरास पत्र 3रा अध्याय 20वे वचन 2:20. 2:20 सांगत आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. Hallelujah. Amen. Yeah, what Paul want to say to all of us, my dear people. तर माझ्या प्रिय आपल्याला कोणतं वचन देऊ What इच्छितो? promise you want to encourage with it that we may all founded, my dear people. तर माझ्या प्रिय कोणत्या प्रकारचं अभिवचन आपल्याला देऊ इच्छितो की आपल्या जीवनाच्या How we should be grounded in the word of God, my dear आपण people. देवाच्या वचनात कसे Lasting a character life, it's very important. It is depends upon the three, this word, my dear people, builded, founded and grounded, my dear people. तर माझ्या प्रियानो हे जे 3 गोष्टी आपण पाहत आहोत की आपण देवामध्ये जे रुजलेले आहोत, शोधलेले आहोत, त्याला आपण त्या ठिकाणी बांधलेले आहोत, तर त्या 3 गोष्टींवरती आपलं हे ख्रिस्ती. I mean, he says, Paul says, I have been crucified with Christ. पौल काय सांगत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला I आहे. mean, now it doesn't mean that he is crucified, my dear people. याचा अर्थ असं नाही की त्याला खरोखरच खिळलेला आहे. I mean, and further say, it is no longer I live, he says. आणि तो काय सांगत आहे की यापुढे मी जगतो असे नाही, I mean, he says, I who live, but Christ lives in me. तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. Amen. आमेन. If you go into that chapter of 2nd, my dear people, जर तुम्ही या दुसऱ्या अध्यायात गेलात माझ्या प्रियानो, amen. Now here he gives a teaching to Peter, my dear people, and to everyone. तर माझ्या प्रियानो या ठिकाणी जो आपल्या म्हणजे पेत्राला व सर्वांना तो शिक्षण Amen. देत And आहे. he gives a direct a teaching to Peter, my dear people. आणि पेत्राला तो अगदी स्पष्टपणे तो शिक्षण देत आहे. Amen. Now, what teaching you want to give, and what he saw that he was so much passionate to speak to Peter directly, my dear people. तर माझ्या प्रियानो असं तो काय होतं ते संदेश जो तो शिकवण जे देण्यासाठी तो एवढा त्या ठिकाणी आवेशाने भरलेला होता. Because in the 14th verse he says, 14 वचन सांगत आहे, but when I saw that they were not straightforward about the truth of the gospel, I said Peter. See that when Paul directly saying to Peter before them all, in front of everyone, if you being a Jews live in a manner of Gentiles, not as a Jews, why do you compare Gentiles live as Jews? आणि काय सांगत आहे वचन त्या ठिकाणी, परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी पेत्राला म्हटले, तू यहुदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहुद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करीतोस हे कसे? Oh, hallelujah. Amen. आमेन. He saw. त्यांनी पाहिलं. Amen. What Paul saw, my dear people. पौलाने काय पाहिलं? See, the माझ्या Peter प्रियानो? was with Jesus, very walking closely, my dear people. पेत्र जो आहे तो येशूसोबत अगदी जवळून चालत होता. Amen. आमेन. He was a disciple of Christ. तो ख्रिस्ताचा त्या ठिकाणी शिष्य होता. Amen. Jesus took his boat, whole night he could not get one fish, but through that boat, Jesus blessed him with many fishes, my dear people. तर माझ्या प्रियानो त्याच नावेमध्ये पेत्राच्याच नावे ज्या ठिकाणी त्याला मासे मिळत नव्हते त्या नावेमध्ये येशूने बसून त्याला पूर्ण रात्रचे त्याने प्रयत्न केले न मिळत असताना येशूद्वारे त्याला त्या ठिकाणी मासे मिळाले. Peter saw everything, the close thing of the Lord Jesus Christ, my dear तर people. पेत्राने माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला अगदी जवळून सर्व गोष्टी But why here, my dear people, Paul, who could not see Christ, but he got the revelation. With the revelation, why he could teach, again you want to teach the Peter, my dear people. तर माझ्या प्रियानो या ठिकाणी का ते प्रगटीकरण जे की त्या ठिकाणी पुन्हा पेत्राला शिकवायची गरज In our पडली. life, my dear people, आपल्या जीवनामध्ये माझ्या प्रियानो we are growing in the Lord. आपण देवात वाढत Amen. असतो. We go every day, my dear people. आपण प्रत्येक दिवशी As in the जातो. world, we know as a child come, my dear people, it grows every day, my dear people. तर माझ्या प्रिय लहान बालकांना पाहतो की ते प्रत्येक दिवसेंदिवस ते वाढत असतात. Amen. And we see that we always, father and the mother says to see the child and say, oh, the child, when the child become in a age of maturity, my dear people. आणि माझ्या प्रियाने जे आई वडील ते पाहतात की माझे लेकरं जे आहे त्या ठिकाणी कधी समजूतीच्या म्हणजे त्या Amen. The child also increases, and if he that behaves very foolishly, my dear people, then the mother and the parents always are worried about why this the child is not behaving like a mature, but why is like the childish way, my dear people. तर माझ्या प्रियाने जे आई वडील जे पाहतात की जे लेकरं जे आहे ते मूर्खपणाने जे वागत असते असे का वागतात असं त्यांना आई वडिलांना वाटत असतं. Amen. So same way here, my dear people, here
Paul directly he want to give some instruction to Peter through Peter he want to give to us, my dear people. तर माझ्या प्रियाने या ठिकाणी पौल जे आपल्याला पेत्राद्वारे आपल्याला अगदी स्पष्टपणे काहीतरी शिकवण देऊ इच्छितो. Amen. And this year, my dear people, what Paul want to say to us, my dear people, what to the word of God, what type of life we need to live, my dear people. तर माझ्या प्रियाने या नवीन वर्षामध्ये आपल्याला या वचनातून आपल्याला कोणत्या प्रकारचं जीवन Nobody जगायचं knows, my dear people, our life. Nobody knows what the destined God has destined. But we know, my dear people, whatever God planned, when we are in it, my God will surely will not live in a forsaken till the end of the age, my dear people. तर माझ्या प्रियानं आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे, प्रत्येकाचं ठिकाण त्याला ठाऊक आहे, आपल्या जे योजना आहे ते परमेश्वराला माहिती आहेत. तर प्रत्येक काय देवाच्या मर्जीनुसार होतं. Amen. Nowadays we see, my dear people, new the viruses are coming, my dear people. जसं आपण पाहतो की नवीन व्हायरस येत Amen. We आहे. see now that the new string virus has come, my dear people. आता एक नवीन स्ट्रिंग व्हायरस I mean, आलेला आहे. now we also see, my dear people, with the bird flu, like all the birds are just dying, my dear people. जसं आपण पाहिलं की जे बर्ड फ्लू म्हणून पण त्या ठिकाणी पक्ष्यांचा जो फ्लू आहे तो देखील आजार की सर्व पक्ष देखील आपण पाहतो की We नाही. see that many things are happening around in this world, my dear people. तर आपण जसं पाहतो की या जगामध्ये आपल्या अवतीभोवती अशा अनेक गोष्टी घडत Amen. आहेत. And we could recognize one thing: there's all uncertainty, my dear people. आणि माझ्या प्रेरणा आपण हे ओळखून पाहतो की असं अचानकच Amen. घडत Amen. आहे. That everything which happens, my dear, is uncertain. But we need to be very careful, my dear people, how we live for every day today in our life, my dear people. पण माझ्या प्रेरणा आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक दिवशी कसं जगत आहे हे फार महत्त्वाचं आहे. Amen. And here why he gave a teaching to the Peter, my dear people, straightforward. तर या ठिकाणी पौलाने पेत्राला का त्या ठिकाणी डायरेक्ट शिकवलं? He said directly, you are not straightforward. त्या Hallelujah. ठिकाणी त्याला स्पष्टपणे असं का बोलला की तू सरळ नाहीये, You are not straightforward, Peter. की तू सरळ का वागत नाही. Hallelujah. See that? He said when Paul saw that Peter was not behaving, my dear people, in the truth of the gospel, he was straightforward, he was speaking to Peter. तर माझ्या प्रदेश पौलाने पेत्राकडे पाहिलं त्यावेळेस तो त्या ठिकाणी सत्याप्रमाणे तो सुवार्तेवरती नीट चालत I mean, नव्हता. that you are straightforward about the truth of the gospel, my dear आणि काय people. सांगितलं की सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत We are नव्हते. we are many in the life, we are straightforward in the many areas of our life, but when it comes to the gospel, my dear people, we never in the straightforward to walk in the gospel of the truth, my dear people. तर माझ्या प्रिय आपल्या जीवनात प्रत्येक भागावर आपण फार स्पष्ट बोलणारे असतो, पण ज्या देवाच्या सुवार्तेची गोष्ट येते आपण त्यावेळेस स्पष्टपणे नसतो. Why we take the gospel so casually? मग आपण ते सुवार्ता जे Why the word of God we सहज take so casually in our आपण life? देवाचे शब्द आपल्या जीवनात सहज Why the घेतो. truth is not prevailing in our lives? जे सत्य ते आपल्या जीवनात का टिकून Why राहते? why we are not knowing that Jesus died on the cross of Calvary? का आपण जाणून घेत नाही की प्रभू येशू ख्रिस्त What he did on the cross of की Calvary? त्याने कालवरीच्या वधस्तंभावरती काय Is केले? that Christ really died for us, my dear people? Means or not, my dear people? तर माझ्या प्रियानं ख्रिस्त खरोखर आपल्यासाठी मेला त्याचं आपल्याला महत्व आहे किंवा नाही? Jesus died. Whole world saw, my dear people. The whole that everyone he saw, my dear people. येशू जो आहे संपूर्ण जगाकडे पाहून तो मेला. Amen. And today till now, my dear people, his crucifixion has been preached, my dear people. आणि आतापर्यंत माझ्या प्रियानं त्याचा वधस्तंभावर खिळलेला देखील ते Peter घोषित saw केलं the जात आहे. crucifixion of the Lord Jesus Christ. पेत्राने त्या ठिकाणी प्रभू येशू The ख्रिस्ताचा disciples वधस्तंभ saw पाहिला. the crucifixion, my dear people. माझ्या प्रियानं सर्व शिष्याने देखील येशूचा His खिळलेला mother पाहिलं. saw, Mary saw the त्याची crucifixion. आई मरियाने देखील पाहिलं त्याचं All वधस्तंभ. everyone, my dear people, who are against, who saying Hosanna, Hosanna, those people who went against, kill him, they saw the Jesus died on the cross. तर माझ्या प्रिय जे सर्व लोकांचा समुदाय जे होसाना होसाना म्हणतो ते जे लोक त्याला म्हटले की याला वधस्तंभावरती खिळा त्यांनी देखील येशूचं खिळलेलं पाहिलं. Everybody was around that cross, my dear people. त्या वधस्तंभावरती सर्वजण होते माझ्या प्रिय. Even I believe that Barabbas was also there. Barnabas also was there. तर माझ्या प्रियाने मी असा विश्वास होता Barabbas, sorry. त्या ठिकाणी असा विश्वास होतो की बरब्बा देखील त्या ठिकाणी I mean, आलेला he पाहिला. might be there who Jesus, through him he was released, my dear people. ज्या ठिकाणी येशूला म्हणजे त्याच्या जागी ठेवलं आणि त्याला सोडण्यात Who आलं. whipped him 39 strap on his back, he might be there. आणि ज्या ठिकाणी येशूला 39 फटके मारले कदाचित त्या जागात ती जागा बरब्बाची होती. Who pierced both the hand and the nail and the leg, they were there, my dear people. आणि माझ्या प्रिय दोन्ही हातांना जे पायाने जे खीळ ठोकण्यात आले त्या ठिकाणी तो होता. Those who put the crown of the thorn on his head, they were there. आणि माझ्या प्रिय डोक्या मस्तकावरती त्या ठिकाणी काट्यांचा मुकुट लावला त्या ठिकाणी त्याची जागा होती. And all the Pharisees and the Jews
all with them, my dear people. त्या ठिकाणी सर्व परुषी व यहुदी होते. Everybody was there, my dear people. सर्वजण होते Everybody knows what happened on that place of Golgotha, my dear people. आणि प्रत्येकाला माहिती आहे गुलगता या ठिकाणी काय घडलं. It was a great thing happened, my dear people. महान गोष्टी घडल्या माझ्या Till the जीवनात. day it was been preached, my dear people. आतापर्यंत ते Peter गोष्टी was केल्या also जातात. there. पेत्र देखील होता. But why he did not preach straightforward? That was Paul's question, my dear people. पण पौलाचा प्रश्न तेच आहे की तो सत्याने त्या ठिकाणी नीट Peter करण्याचा. saw the miracle. पेत्राने त्या ठिकाणी He saw चमत्कार पाहिले. the water into wine, my dear people. पेत्राने त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षारस पाहिला. Peter saw Jesus walking on the water. पेत्राने पाहिलं की येशू पाण्यावर He saw चालत आहे. Jesus rebuking the wind and the storm. त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी येशू जे आहे वारा वादळाला त्या ठिकाणी धमकावत आहे. Amen. He saw the few bread and the fish was multiplied and given to the 5,000. त्याने पाहिलं माझ्या प्रिय की 5 भाकरी व 2 मासे बहुगुणित झाली. But why here we can the great teaching give us the Paul want to be a straightforward to the gospel. He want to give the Peter, my dear people, lesson. तर माझ्या प्रियन आपल्याला या ठिकाणी पौल जे आहे ते पेत्राद्वारे आपल्याला या ठिकाणी अगदी स्पष्टपणे शिकवण का देऊ इच्छिते. That is why, my dear people, in our life, we as a disciples, we need to grow, and in a straightforward, you want to say, straightforward in the gospel of the truth, not in any other truth of the world, but we need to be in the gospel of the truth, my dear people. तर माझ्या प्रियन आपल्याला तो स्पष्ट सांगते आपल्याला सुवार्तेच्या आपल्या सत्यामध्ये आपल्याला सरळ चालायचं आहे अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगते. Which pattern you walk in the world? की तुम्ही जगामध्ये कोणती Two पद्धत करता. patterns are there, my dear people. दोन पद्धत आहेत. One माझ्या. pattern is the worldly pattern, एक पद्धत जगाची and one पद्धत आहे pattern is a spiritual pattern, my dear आणि एक people. आत्मिक पद्धत आहे. Amen. If you're walking in the spiritual pattern, that is why Paul asks a question: why you're not straightforward in the truth of the gospel, then, my dear जर people? मग माझ्या प्रिय आपण आत्मिक पद्धतीत चालत होतो पेत्र त्या ठिकाणी सॉरी पौल जर आपल्याला स्पष्टपणे विचारते मग तू सत्याच्या सुवार्तेमध्ये का Yes, he is speaking to us, my dear people. तो आपल्याशी Why बोलते you're not so straightforward, my dear people? की आपण एकदम सरळ का Isn't नाही? he not died for you, my dear तो people? विचारते तुझ्यासाठी तो मेला He नाही not का? taken the 39 strap on your back for his back. तो विचारत आहे की तुझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 39 फटके खाल्ले He नाही did का? not carry the cross from the Jerusalem to Kolkata, my dear people. आणि तुझ्यासाठी त्या ठिकाणी येरुशलेम ते गोलगत्ता पर्यंत त्यांनी वधस्तंभ घेऊन तो Whom चालला did नाही he का? carry, my dear people? त्यांनी कोणासाठी केलं? Whom did he carry the cross, my dear त्यांनी people? कोणासाठी वधस्तंभ It is वाहिला? for you and for me and for the whole world. One who believes, he will be saved, he will not perish, but he have eternal life, my dear people. तर माझ्यापर्यंत तुमच्यासाठी माझ्यासाठी जो कोणी विश्वास करतो प्रत्येकासाठी त्यांनी ते केलेलं आहे. Today I stand because of only the Jesus who gave his life for me on the cross, my dear people. तर माझ्या प्रिय जर या ठिकाणी मी उभा आहे तर फक्त येशू ख्रिस्तामुळे येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या ठिकाणी If वधस्तंभ Jesus would not be प्राण died, I could not be here standing and preaching the gospel, my dear दिला. people. जर येशू ख्रिस्त मेला नसता माझ्या प्रियानं तुम्ही या ठिकाणी उभा राहून सुवार्ता गाजवली Amen. नसती. On third day, not be rose again, I could not stand and preach here, my dear people. जर तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त उठला नसता तर मी या ठिकाणी उभा I राहून सुवार्ता stand here गाजवली नसती. because the resurrection power of the Holy Spirit, I stand and I preach the gospel, my dear people. तर माझ्या प्रिय या ठिकाणी जर मी उभा आहे आणि बोलत आहे सुवार्ता गाजवते फक्त येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं सामर्थ्यामुळे. Which pattern we are, my dear people? आपण कोणत्या पद्धतीत आहोत? Don't be in the worldly pattern. जगिक पद्धतीमध्ये Worldly राहू नका. pattern will ruin our life. जगिक पद्धत आपल्या जीवनाचा नाश Worldly करेल. pattern is not a straightforward pattern. Worldly is a straightforward in the worldly terms, my dear people. तर माझ्यापर्यंत जगिक पद्धतीमध्ये जगिक पद्धतीने त्या ठिकाणी तो पॅटर्न म्हणजे त्या But- ठिकाणी पद्धत असते. But when you go into spiritual pattern, पण ज्यावेळेस तुम्ही आत्मिक पद्धतीत जाता where you stand, तुम्ही कुठे उभे we राहता? make mistakes in our lives. आपण आपल्या जीवनात चुका Many a करतो. times we know and we live as an unknowingly to the word of God, my dear people. तर माझ्यापर्यंत आपण अनेक वेळेला आपण कळून पण न कळल्यासारखे आपण देवामध्ये राहतो. Amen. If you know that Jesus, my dear people, he lived for us, he died for us, he resurrected for us. How we need to live our life, my dear तर people. माझ्यापर्यंत आपण येशूला ओळखतो, येशूला जाणतो, तर आपण कशा पद्धतीने आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. Amen. We need to build our life in Christ Jesus. तर माझ्यापर्यंत आपण आपलं जे जीवन आहे ख्रिस्त येशूमध्ये Amen. बांधलं Unless पाहिजे. until you are not in the straightforward disciples, if you are not a straightforward in the truth of the gospel, you are not in the pattern of the spiritual, my dear people. You are in the pattern of the world, my dear people. तर शिष्यांनो जोपर्यंत तुम्ही ख्रिस्तामध्ये त्याच्या सत्याच्या सुवार्तेमध्ये जर तुम्ही सरळ जात नाहीये तर तुम्ही जगातल्या We पद्धतीमध्ये are आहात. not builded then, my dear people. तर मग आपण बांधलेलेच We are नसणार. not grounded, my dear मग people. आपण रुजलेले नसणार. We are not founded, my dear people. आपण शोधलेले नसणार. The three things will not in our life, my dear people. आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी How we नसणार. can build them, my dear people. आपण कसं बांधणार? That is why here Paul gives us, my dear people. म्हणून या ठिकाणी पौल आपल्याला सांगत He says, आहे Peter, you are not straightforward. की पेत्रा तू सरळ नाहीये. You are not straightforward, not in the worldly, but in the truth of the gospel, he says. त्या ठिकाणी पेत्राला काय म्हणलं की जगातल्या गोष्टी जरी नाही तर त्या ठिकाणी तू सुवार्तेच्या He is सत्यामध्ये not सरळ speaking of the नाहीये. worldly terms. त्या ठिकाणी तो जगी गोष्टींबद्दल Paul got the बोलत नाहीये. revelation पौलाला त्या ठिकाणी प्रगटीकरण on the road मिळालं. of Damascus, my dear people. दमिश्काच्या
रस्त्याने. What happened? काय He घडलं? saw the Lord Jesus spoke to him, my dear people. त्यांनी पाहिलं येशू ख्रिस्त त्याशी He बोलला. saved God. He saved his life. त्याने त्याचं जीवन वाचवलं. God with the revelation, my dear people. And प्रगटीकरणाद्वारे. with that revelation, he started preaching the gospel. आणि त्या प्रगटीकरणाद्वारे त्याने सुवार्ता गाजवणे चालू And केली. when he saw the Peter was very close, he is not straightforward. Then he is in the fire and saying, Peter, you are not straightforward in the truth of the gospel. Hallelujah. आणि ज्यावेळेस पौलाने पाहिलं माझ्या प्रिय की पेत्र तर येशूच्या अगदी सोबत होता आणि तो या ठिकाणी सुवार्तेच्या सत्याप्रमाणे नीट चालत नाहीये, तर म्हणून त्या ठिकाणी तो आवेशाने भरून त्याने त्याला सांगितलं. I believe he is speaking to all the disciples. मी विश्वास करते सर्व शिष्यांशी तो The बोलला Peter असेल. also might be there. पेत्र देखील That is why he असेल. said, I said to Peter, then my dear आणि म्हणून people. असं बोललं की मी पेत्राला म्हणालो I said to Peter before all of them, he said. की सर्वांसमक्ष मी पेत्राला म्हटले. अलग से नहीं बोला उसने. त्याला वेगळं असं बोललं नाही, एकट्यात घेऊन नाही बोललं. सबके सामने पीटर को उसने कहा. सर्वांच्या समोर पेत्राला He बोललं. said to Peter before them all. That सर्वांसमक्ष means पेत्राला all बोललं. the disciples were there. याचा अर्थ सर्व शिष्य I होते. mean the Jews were there. ते म्हणजे विश्वास आहे The की यहुदी Gentiles were होते, there. परराष्ट्रीय होते, Everybody might be there, my dear people. कदाचित सर्व होते. What he said there? काय बोलले त्या ठिकाणी? What straightforward? He said. Why you should be straightforward? He said. का त्या ठिकाणी एकदम Why you are behaving, Peter, like this? का पेत्र तू असं का वागतोय? Why you are behaving like this? तू असं का This is a वागत question आहेस? for us, my dear हा people. प्रश्न आपल्यासाठीही आहे. Disciples, why you are behaving like की this? शिष्यानं तुम्ही असे का वागता? That Jesus has not died for you. की येशू तुमच्यासाठी मेला नाही He का? not resurrected for you. तुमच्यासाठी तो He पुनरुत्थान not झाला took नाही 39 का? strap on his back. त्यांनी तुमच्यासाठी 39 फटके His खाल्ले body was नाही का? totally bruised with blood, my dear people. त्याचं पूर्ण शरीर त्या ठिकाणी रक्ताने माखलं होतं. What you are looking then, my dear मग people? तुम्ही काय पाहता? Where you are looking, my dear मग people? तुम्ही कुठे पाहता? What type of life we are living, my dear आपण people? कोणत्या What प्रकारचे you are जीवन preaching, जगत Peter? आहोत? मग तुम्ही पेत्रा तू काय सुवार्ता Disciples, what you are गाजवतो? preaching there? शिष्यानं तुम्ही काय We सुवार्ता have to गाजवता? stand. तर थांबा, We have उभे to राहा. build it in our life, my dear people. तुम्हाला ख्रिस्तामध्ये आपलं जीवन He बांधायचं said, आहे. I said to Peter, मी पेत्राला म्हणालो, if you being a Jew, oh तू hallelujah. यहुदी असता, If you are Jews, he says, तू यहुदी असताही live in a manner of Gentiles. की परराष्ट्रांसारखं वागतो. Oh hallelujah. का असं वागतो? Hallelujah. He says, live in the manner of Gentiles. की परराष्ट्रांसारखं वागतो. And not as Jews, he said. की तू यहुदी नाही का? Why you compel Gentiles to live as Jews, he said. की मग तू परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखी वागावे म्हणून तू त्यांच्यावर का जुलूम करतो? का जुलम करतो? So deep things in there, my dear people. तर फार खोलवर गोष्टी आहेत माझ्या How we प्रिया, live our life? की आपण आपलं जीवन कसं Are we जगतो? living a compromising life? की आपण तडजोडचं जीवन जगत आहोत का? No, my dear people. God doesn't want the compromising life. तर परमेश्वराला तडजोड केलेलं God जीवन did not नकोय. compromise by sending Jesus for us. तर माझ्या प्रियानं परमेश्वर जो आहे येशूला आपल्यासाठी पाठवण्यामध्ये त्यांनी तडजोड केली नाही. He sent them, my dear. He have sent it for us, my dear people. त्याने आपल्यासाठी पाठवलं माझ्या प्रियांनो. He did not compromise. त्यांनी तडजोड केली नाही. He could see not one are faithful. Somebody has to go and reveal them about me and pay the price for this world. आणि पृथ्वीवर त्याला एकही विश्वसनीय सापडला नाही. मग त्याने येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि आपल्यासाठी येशू ख्रिस्ताने How मोल दिला. Jesus lived? येशू कसा जगला? He lived by the pattern of the God in the heaven, my dear people. तो जो स्वर्गीय परमेश्वर आहे त्याच्या What पद्धतीनुसार God येशू said, He did on the earth, my dear people. जे काही परमेश्वर म्हणाला ते सर्व येशू त्या He ठिकाणी did not glorify केलं. Himself. He glorified Father, my dear people. त्या ठिकाणी येशूने स्वतःचा गौरव नाही केला, तर पित्याचा गौरव Whatever केला. He was doing, my dear people, He was saying, I was sent by from above. तर जे काही येशू करायचं तो नेहमी म्हणायचं की मी पित्या म्हणजे वरून मी आलेलो आहे. He was only one vision, my dear people, one pattern that the whole world should be saved, my dear people. आणि माझ्यापर्यंतचा फक्त एकच दृष्टांत एकच पद्धत होती की संपूर्ण जगाचं तारण व्हावं. Everyone has to be saved. प्रत्येक जण तारला जावा. So what is our vision then, my dear मग people? माझ्यापर्यंत आपला काय Amen. दृष्टांत That's what आहे? Paul says. I've been crucified with Christ. Then he says, आणि म्हणून पाऊल म्हणत आहे की मी ख्रिस्ताबरोबर it is no longer I live, my dear people. यापुढे मी जगतो असे That means नाही. Peter was not living, my dear people, as Paul living, as Paul is said, my dear people. जसं पौल या ठिकाणी म्हणतो याचा अर्थ तसं पेत्र जगला नाही. This is a question to us. मग हा प्रश्नचिन्ह आपल्यासाठी पण आहे आपण जगतो का? की आपण असं जगत आहोत का? ख्रिस्त माझ्यामध्ये आहे का? ख्रिस्त आपल्यात आहे का? The Christ is in us or not, my dear people? तर ख्रिस्त आपल्यामध्ये आहे किंवा नाही? If Christ is there, how you will live your life? जर माझ्या प्रियानं ख्रिस्त आपल्या जीवनात आहे तर आपण कसं जगत आहोत? Amen. If Christ is there, we no longer live, my dear people. तर माझ्या प्रियाचं ख्रिस्त आपल्यामध्ये आपल्या ठाईत आहे तर आपण स्वतःहून जगत It is the नाही. Christ who lives in us. की जो ख्रिस्त आपल्यामध्ये We need to जगतो live Christ, my dear people. आपल्याला ख्रिस्तामध्ये जगायचं. Amen. Though I am in the flesh, but I live in Christ, he says. जरी मी देहामध्ये आहे तरी माझे जीवन जे आहे ते ख्रिस्तामध्ये Amen. He आहे. says, and I live in flesh, I live by faith in the Son of God, he says. काय सांगितलंय की आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. Oh, hallelujah.
so important. We need to understand how we can be grounded, builded, founded and grounded in the word of God and be straightforward in the gospel of the truth, my dear people. तर Truth of माझ्या the gospel. प्रियांनो हे फार महत्वाचं आहे की आपण देवाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी त्याच्या सत्यतेची जी सुवार्थ आहे त्याच्यामध्ये आपण सरळ चालत असताना आपण किती रुजलेले आहोत, किती शोधले आहोत, किती बांधलेले आहोत. Amen. In the 15th verse says, we who are Jews by nature. काय Paul सांगितलं says, 15 वचनात काय सांगते, पौल काय सांगते की आम्ही जन्मतः यहुदी आहोत. we are Jews by nature आपण आपल्या जे स्वभावाने आपण यहुदी and आहोत not sinner of the Gentiles. आणि पापिष्ट पर्याष्टेतले नाही. Knowing that the man is not justified by the works of the law, but by faith in Jesus Christ. Oh, hallelujah. आणि पुढे काय सांगते की तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. We are not justified by the law. तर आपण नियमशास्त्राद्वारे आपण नीतिमान ठरत नाही. Amen. The worldly pattern will not justify us. जगातले जे पद्धत आहे त्याच्याने आपल्याला नीतिमान ठरवत नाही. Amen. The worldly things has to go from, as we want to become a real disciples, want to be the great miracle happen to in your life. We need to live the worldly pattern and apply the godly pattern, that is the spiritual pattern in our life. तर माझ्या प्रियाने आपण देवामध्ये वाढत असताना आपल्याला जगातली पद्धती सोडून आपल्या आत्मिक पद्धतीनुसार आपल्याला जगायचं आहे. I know I was a Roman Catholic. मला ठाऊक की मी रोमन I कॅथलिक was a होतो. worshipper, my dear people. मी आराधक I होतो. used to worship all Mary, all the saints, my dear people. म्हणजे सर्व संत आहेत ते प्रेषित आहेत त्यांची सर्वांची मी Every आराधना chapel, करायचो. all the disciples in the day, every chapel I used to go and worship, my dear people. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन मी त्या ठिकाणी आराधना करायचो. But I was not having that peace and the joy because I was worshiping all the saints, my dear people. तर माझ्या प्रियाने पण मला ती शांती आनंद नव्हता कारण की त्या सर्व ते संतांची किंवा ती प्रेषितांची मी आराधना करत Amen. होतो. All I worship is go and worship the idols, my dear people. आणि सर्व मूर्तींची मी आराधना Amen. करत होतो. Mother Mary, every my dear people. आणि त्या ठिकाणी म्हणजे मरियाचं मी त्या ठिकाणी आराधना करायचो. Every year we have to go to Velangani feast, was a big feast. We used to go and worship, my dear people. आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन अशी मोठी अशी आराधना But करायचो. what is the truth? पण सत्य काय आहे? Though we are living as a Christian, we don't know the truth of the gospel. तर माझ्या जर आम्ही ख्रिस्ती म्हणून होतो जगत होतो पण त्या ठिकाणी आम्हाला सुवार्थेचं गोष्ट That माहिती. Mary did not die for me, that Jesus died for us, my तर माझ्या प्रियांनो माझ्यासाठी मरिया त्या ठिकाणी मेली नाही तर प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला. Peter did not die for me. माझ्यासाठी पेत्र मेला नाही. No saint died for me. माझ्यासाठी कोणतेही But संत I was मेले worshiping नाही. all the disciples, that all the chapels, I going and worshiping, my dear तर people. माझ्या प्रियांनो मी त्या ठिकाणी सर्व शिष्यांची त्या ठिकाणी आराधना करत होतो. But the day I know the truth, पण ज्या दिवशी मला सत्य I समजलं gave my life to the Lord Jesus ज्या दिवशी Christ. माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं I left the worldly pattern. मी जगिक पद्धती I सोडल्या. came into the spiritual मी pattern. आत्मिक पद्धतीत And I आलो become a straightforward of the truth of the gospel, my dear people. आणि माझ्या प्रियांनो सुवार्थेच्या And Jesus died for me. सुवार्थेमध्ये मी सत्याने चालले And, की and, येशू and, and He माझ्यासाठी resurrected for me. तो माझ्यासाठी Today पुनरुत्थान I झालेला आहे. live for because Christ resurrected and His power is upon me, His grace is upon me. आणि आज मी जगत आहोत तर त्याचं सामर्थ्य त्याचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे म्हणून मी जगत आहे. Worldly all gone, all the law of the world is gone from my life. तर माझ्या प्रिय जगातले सर्व नियम आहेत जीवनात My निघून life is गेले. only one thing, my dear people. माझं जीवन फक्त And एकच I आहे encourage you all. आणि मी सर्वांना प्रोत्साहन करतो. Don't have the pattern of the law of the worldly law, my dear people. तर माझ्या प्रियांनो जगातल्या नियमांचं तुम्ही पद्धत ठेवू नका Have the pattern of Christ, my dear people. तर ख्रिस्ताची पद्धत बाळगा. You see Jesus' life. येशूचं जीवन He पहा did not live his life. त्यांनी स्वतःचं He जीवन lived जगलं as according to the Father, my dear people. तो पित्याच्या मर्जीनुसार जगला. How much we need to live as Christ, my dear people. तर माझ्या प्रिय आपण कसं जगलं पाहिजे. So Jesus said, nobody will go to the Father who comes to me unless he comes to me, my dear people. त्या ठिकाणी येशू काय म्हणाला जोपर्यंत कोणी माझ्याकडे येत नाही तोपर्यंत म्हणजे माझ्या वाचून कोणी पित्याजवळ जात नाही. Amen. How we make a prayer? मग कशी We प्रार्थना need to करतो? pray, Father, but in the name of Jesus. आपण पित्याकडे प्रार्थना कशी करतो की आपण येशूच्या नावात आपण पित्याकडे Through प्रार्थना Jesus we करतो. can go to the heaven, my dear तर people. माझ्या प्रेम फक्त येशूद्वारे आपण स्वर्गात जाऊ शकतो. What Jesus did, we need to know, my dear तर people. येशूने जे केलं ते आपण जाणून We घेणं need to गरजेचं आहे. apply the gospel, my dear people. तर माझ्या प्रियानं सुवार्थ आपण आपल्या And जीवनात लागू continue next करणं week, my dear गरजेचं आहे. people. मी पुढच्या आठवड्यात चालू ठेवतो. It's a very interesting. Don't miss, my dear people. तर खूप चांगलं आहे कोणी चुकू नका. I want to give little that you may understand this message. मी थोडं थोडं देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला संदेश समजेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. So Lord, धन्यवाद. just close our eyes, my dear people. तर आपण सर्वजण डोळे बंद करूयात माझ्या प्रियांनो. The God's presence I feel here right now, my dear people. तर या ठिकाणी माझ्या प्रियाला देवाचं सानिध्य मला जाणवत You आहे. might be wherever you are, तुम्ही जिथे कुठे असाल in whichever place, कोणत्याही ठिकाणी असाल right now. आत्ता या वेळेला If you have the place you want to stand or you want to kneel, you can kneel down and say, Lord, this year I want to be totally builded
founded and grounded in you, O Lord. तर माझ्या प्रियाला तुम्हाला गुडघ्यात तुम्ही गुडघ्यावर जा, तुम्हाला उभे राहायचे तर उभे राहा. आणि आत्ताची ह्या वेळेमध्ये माझ्या प्रियानं प्रभूला सांगा की परमेश्वर या नवीन वर्षामध्ये तू मला रुजव, तू मला शोधून काढ, तू माझ्या जीवनामध्ये मला बांधून ठेव. Pray to God, my dear. आत्ता प्रभूकडे प्रार्थना करा माझ्या प्रियानं. What is happened is happened. Now what is further? What is the present that God want to reveal? Say, Lord, reveal me that I may be builded, founded and grounded, O Lord. तर माझ्या प्रियानं आत्ताची जी वेळ आहे की तुम्ही आता देवाकडे सांगा की प्रभू मला तुझ्यामध्ये रुजायचे, तुझ्यामध्ये माझा पाया असू दे आणि तुझ्यामध्येच मी बांधलेला असू दे. Say, loving Heavenly Father, आणि बोला प्रेमळ स्वर्गीय I come before you. मी तुझ्या समोर येतो. As I am, I come before you. जसं मी आहे तसं तुझ्या समोर येतो. I was in the pattern of the world. प्रभू मी जगाच्या पद्धतीत होतो, I was in the law. मी नियमांमध्ये होतो. But the law could not say, today I know, O तर Master. प्रभू आज मला समजले की ते नियम मला वाचू But I शकत know नाही. only the grace, only the Jesus, the pattern of the Lord. I can be saved. पण आज प्रभू मला समजले की फक्त प्रभू येशूच्या जी पद्धत आहे त्याच्यानुसार माझं तारण झालेलं Though I आहे. was a disciple, जरी मी शिष्य होतो, I was growing, मी वाढत but आहे, I was not straightforward in the gospel of the truth of the gospel. तर सत्याच्या सुवार्तेमध्ये मी नीट चालत नाही, सरळ Lord, चालत नाही. please forgive me. कृपया मला क्षमा Lord, कर. please forgive me, Lord. कृपया मला क्षमा Please कर. forgive me, Lord Jesus. कृपया मला क्षमा कर प्रभूजी. That I was not in your truth, O Lord. प्रभू मी तुझ्या सत्यामध्ये नाही चालत. I was in my own thing, O Lord. प्रभू मी माझ्या स्वतःच्याच गोष्टीमध्ये. But today, O Lord, पण प्रभू आज you revealed me, O Master. तू मला आज प्रगट केलं. You revealed me, O Father. तू मला प्रगट केलं That how we should be this straightforward, O Lord. की आपण कसं सरळ असलं How पाहिजे. my life should be. की माझं जीवन कसं How असलं my पाहिजे. life should be builded. माझं जीवन कसं How बांधलं my पाहिजे. life should be की founded. माझं जीवन कसं step How by my step life असलं will पाहिजे. be grounded, O की Lord. माझं जीवन कसं रुजलेलं Lord, पाहिजे. here I am. प्रभू मी या ठिकाणी Say, आहे. my dear people, say, Lord, here I am. प्रभूला सांगा प्रभू मी इथे I आहे. am here, O प्रभू Lord. मी इथे This आहे. is my life. हे माझं You जीवन have आहे. given me this life. जीवन तू And मला I want दिले. to live as Paul says, O Lord. जसं पौल मला सांगतो तसं मला जगायचं Lord, प्रभू. come in my life. प्रभू माझ्या जीवनात तू Come ये. in my माझ्या life. जीवनात तू ये. Everything which is not from you, remove, O Lord. प्रभू जे काही तुझ्यापासून आहे ते सर्व तू काढ. I want to walk in you, Lord. मला प्रभू तुझ्यामध्ये I want चालायचं. to know the truth more, O Lord. मला जास्त I सत्य want to जाणून know the घ्यायचं. revelation, Lord. मला प्रगटीकरण Lord, जाणून give घ्यायचं. me, O Lord. प्रभू मला तू The दे. anointing is flowing right तो now, आता my अभिषेक dear. वाहत The आहे. anointing is flowing upon you right आता now. अभिषेक तुमच्यावरती Receive वाहत the आहे. anointing, my आता dear. अभिषेक Every स्वीकारा. devil ruling the people's life, I find the power of devil lead the life in Jesus' आणि जो name. सैतान लोकांचं जीवन धरून ठेवत आहे त्यांच्या हल्ला होता त्याला मी धमकावतो सोड येशूच्याच नावामध्ये. Those people who are flying the pattern of the law, Lord, they have written back and want to know your pattern. Lord, reveal them, Lord, as you reveal to the Paul, O Master. आणि माझ्या प्रभू परमेश्वर जसं तू पौलाला प्रगट केलं परमेश्वर तसंच की जे जगातले जे नियमानुसार लोक चालत आहेत परमेश्वरची पद्धत घेऊन ते चालत आहेत तर ते सोडून प्रभूजी त्यांनी आत्मिक पद्धतीने The चालत question त्यांना is प्रगट God कर. ask each and everyone this evening. आजच्या संध्याकाळी परमेश्वर प्रत्येकास प्रश्न विचारत आहे. How you want to live your life? तुम्हाला तुमचं जीवन कसं How जगायचं. you want to live your life? तुमचं जीवन तुम्हाला कसं जगायचं आहे. How you want to live? तुम्हाला कसं जगायचं तुमचं जीवन. If you live in me, जर तुम्ही माझ्यामध्ये जगला as Paul said, जसं पौल म्हणाला I no longer live. की मी जगत नाही It is the Christ. पण ते ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. It is the Christ who lives. ख्रिस्त If you माझ्या say ठाई. this night, जर तुम्ही आजच्या संध्याकाळी you बोलताय will see the great miracle is on their way, my dear people. तर माझ्या प्रियानं तुमच्या मार्गावरती एक महान चमत्कार The असेल. great breakthrough is on your way. तुमच्या मार्गावरती एक नवीन वळण असेल. Everything that you ask, तुम्ही जे काही मागाल everything that you will ask, तुम्ही जे काही मागाल you will see तुम्ही पाहताल the heaven will be opened for you. तुमच्यासाठी स्वर्ग उघडले ते. Everything that is stored in the heaven, He will just pour out upon your life. And He says, you are not son, but you are my beloved son. Oh, आणि hallelujah. माझ्या प्रियानं जे काही स्वर्गामध्ये सर्व साठवलेलं आहे तो तुमच्यासाठी तो ओतेल आणि म्हणेल की तू माझं प्रिय लेकरू आहे. What you not achieved, you will achieve from now, He said. की तुम्ही आतापर्यंत जे मिळवलं नाही तू आत्ता मिळवशील. He said, just live in the pattern of Christ. पण तो म्हणत आहे की ख्रिस्ताच्या पद्धतीनुसार जग. Live as Christ. जसं ख्रिस्त जगला. Or live as Christ. पौल ख्रिस्ताप्रमाणे जगला. This evening, crucify yourself. आजच्या Your law, your thinking, your everything on the cross, my people.
तर माझ्या प्रिय आजच्या संध्याकाळी तुम्ही स्वतःला तुमच्या विचारांना तुमच्या सर्व पद्धतीनं वधस्तंभावरती खिळा Everything put it on the cross. Say, Lord, I crucify myself on the cross. आणि सर्व गोष्टी माझ्या प्रियांनो वधस्तंभावर टाका आणि सांगे प्रभू मी स्वतःला देखील वधस्तंभावरती खिळतो And I will carry the follow from now onwards. आणि प्रभूजी आजपासून मी पुढे तुझ्या मागे I will चालणार carry the cross. मी वधस्तंभ घेऊन चालेल I will carry it. मी वधस्तंभ घेऊन चालेल Lord, bless them. प्रत्येकाला आशीर्वाद दे. Anoint everyone. प्रत्येकाला अभिषेक कर. Heal them, everyone. प्रत्येकाला आरोग्य दे. Lead them and guide them this 2021, oh Master. प्रभूजी हे 2021 मध्ये प्रत्येकाला तू चालव व You lead मार्गदर्शन them कर. and you guide them, Lord. प्रभूजी तू चालव तू मार्गदर्शन कर. Everyone wanting to be used, God will use them. ज्यांना कोणाला परमेश्वराची इच्छा आहे ते परमेश्वर त्यांना वापरून घे. Those who are thirsty, He says, I will give you the living water, He said. जे कोणी तहानलेले आहेत तो म्हणतो की त्यांना जिवंत पाणी दे. Those who hunger, I will give you the bread. He says, the heavenly bread, He said. तो म्हणत आहे की जे कोणी भुकेले आहेत त्यांना मी स्वर्गीय भाकर देत आहे. He will satisfy. तो तृप्त होईल. He will satisfy your soul. तो तुमच्या जीवाला तृप्त करेल. The anointing is falling upon you right now. आता अभिषेक तुमच्यावरती वाहत आहे. I can feel the presence. मला देवाचं सानिध्य या ठिकाणी महान रीतीने जाणवत Oh, आहे. hallelujah. धन्यवाद Receive the touch देवाचा स्पर्श in the स्वीकारा. name of Jesus. येशूच्याच नावात And glorify God, my dear people. आणि देवाचा गौरव Lift your करा hands and say, Thank you, Jesus. आणि आपले हात उंचावून मला धन्यवाद येशू. Thank you, Lord, धन्यवाद for प्रभू revealing me the truth. मला सत्य प्रकट Thank you, करण्यासाठी. Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. Thank you, Holy Spirit, धन्यवाद पवित्र आत्मा. for revealing the secret things from our life. माझ्या जीवनासाठी रहस्यमय गोष्टी प्रकट Lead me केल्या. and guide me, मला तू चालव व मार्गदर्शन that I may be जेणेकरून builded, founded, and grounded. जेणेकरून मी बांधलेलो आणि त्या ठिकाणी मी पाया घातलेलो आणि रुजलेलो असतो. Thank you. धन्यवाद Bless everyone who प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद दे. bless each soul who is there, Lord. Everyone who is watching, everyone you bless them and heal them. प्रभू जे कोणी पाहत आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित All कर. those who are sick, you heal them. प्रभू जे कोणी आजारी आहे त्यांना तू आशीर्वाद दे. आरोग्याने भर. Every prayer will be answered right now in the name of Jesus. आता यावेळेला प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळत You आहे should ask येशूच्या नावात. anything in my name this 2021. You will see I will give you this. आणि तो म्हणत आहे की या 2021 मध्ये तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन. Be the pattern of Christ. ख्रिस्ताच्या पद्धतीत You will राहा. see the great miracle. तुम्ही मोठा You will see चमत्कार the बघा. great miracle. तुम्ही महान चमत्कार And it's बघा. happening right now. आणि ते आता घडत आहे. The glory is just falling upon you, my dear people. आता गौरव तुमच्यावरती पडत The आहे. glory वाहत of आहे. the glory of God. देवाचा It's गौरव falling upon you. तुमच्या जीवनात पडत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you. धन्यवाद For पिता. blessing and healing and speaking to their life. प्रभू त्यांना आशीर्वाद करा त्यांना स्पर्श करा त्यांच्या Each and जीवनाशी every जोडण्यासाठी. soul is yours. You take care of them. प्रभूजी प्रत्येक जीव हे तुझा आहे. प्रभूजी तू त्यांची काळजी घे. Let them all walk in you. ते सर्व तुझ्यामध्ये चालू दे. Thank you. धन्यवाद पिता. Thank you. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name. I pray. येशूच्या नावाने प्रार्थना. Praise the Lord. हालेलुया. Some more deep things, my dear people. Next week, don't miss it. Will be more. We'll see what the Word of God says and what Paul says, and what teaching you want to give by the Holy Spirit, and what the Holy Spirit want to teach us. We'll see. And next next week, being builded, founded, and grounded in the Word. तर माझ्या प्रियांनो खूप सुंदर आणि फार खोलवर असं हे देवाचा संदेश आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये कोणीही चुकू नका. तर तोपर्यंत पुढच्या आठवड्यापर्यंत देवामध्ये रुजलेले असतात त्या ठिकाणी त्याचा पाया तुम्ही घालून ठेवा आणि देवामध्ये बांधलेले असतात. Praise the Lord. So God bless you. देवबापा तुम्हाला आशीर्वाद. I wish you all a very blessed, happy New Year. तर मी तुम्हाला सर्वांना एक आशीर्वादित नवीन वर्षाची शुभेच्छा देते. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below the bank details. Account holder name is
Christ Prayer for All Nation, bank name Central Bank of India, IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries, bank name HDFC, IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.